येथे ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। 7 मेच्या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावं आता समोर आलेली आहेत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 5 दहशतवादी ठार झालेत आणि हे 5 दहशतवादी कुणी छोटे मोठे नव्हते, तर अत्यंत महत्त्वाचे दहशतवादी होते। या दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन सिंदूर मध्ये झालाय आणि या दहशतवाद्यांची नावंही आता समोर आलेली आहेत। आपण थोड्याच वेळात या दहशतवाद्यांची नावं स्क्रीनवर बघणार आहोत। ऑपरेशन सिंदूर 7 मे रोजी भारतानं केलं होतं आणि यामध्ये जे हल्ले भारताकडून करण्यात आले होते त्या दहशतवादी तळांवर उद्ध्वस्त करत असताना दहशतवादी सुद्धा कंठस्नान त्यांना घालण्यात यश आलं होतं। हे जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, 7 मेच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारताला यश आलंय। सुवर्ण खरं तर ही खूप मोठी बातमी आहे, कारण 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा 7 मेच्या मध्यरात्री भारतानं जे ऑपरेशन सिंदूर राबवलेलं होतं त्यामध्ये केलेला होता। पण त्यातल्या काही महत्त्वाची नावं जी आहेत ते आता समोर आलेली आहेत। साधारणतः 5 नावं सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेली आहेत। त्यात एक अत्यंत महत्त्वाचं नाव जर कुठलं असेल तर ते आहे मदस्सर खास। याचं जे नाव आहे ते समोर आलेलं आहे। लष्कर ए तैयबा जी वारंवार कुरघोड्या करणारी दहशतवादी संघटना आहे, त्या संघटनेचा तो संलग्नित होता आणि त्याच्या ज्या अंत्यविधीमध्ये पाकिस्तानी लष्करानं गार्ड ऑफ ऑनर दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। पंजाब प्रांत, जो पाकिस्तानमधला पंजाब प्रांत आहेत, त्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते तिथे गेलेले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याला पुष्पहार किंवा अर्पण करण्यात आल्याची देखील माहिती मिळते। हा खूप मोठा दहशतवादी होता, पण त्याला कंठस्नान घालण्यामध्ये भारतीय लष्कराला एक मोठं यश आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दुसरं नाव आहे हाफिज जमील। जैश ए मोहम्मद ही जी संघटना आहे, दहशतवादी संघटना आहे, त्या संघटनेशी संलग्नित हा हाफिज जमील होता आणि तो जमील जो आहे तो मौलाना मसूद अजहर याचा ज्येष्ठ मेहुणा होता। ही खूप मोठी बातमी आहे। वारंवार आपल्याकडनं सांगितलं जात होतं सुवर्ण त्या दिवशी, पण जे मौलाना मसूद अजहर आहे त्याच्या जवळचे किंवा कुटुंबातल्या 14 लोकांचा त्यामध्ये खात्मा झालेला आहे, अशा पद्धतीची बातमी त्या दिवशी दिलेली होती। आणि त्यातलं एक महत्त्वाचं नाव जर कुठलं असेल ते हाफिज जमील आहे। हाफिज जमील हा मौलाना मसूद अजहरचा ज्येष्ठ मेहुणा असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं आणि बहावलपूरमधील जी मस्जिद होती त्या मस्जिदचा तो प्रभारी होता। त्याच्याकडनंच त्या सगळ्या मस्जिदसाठी निधी गोळा करणं असेल किंवा अशा दहशतवादाच्या संदर्भातील ज्या काही कारवाया केल्या जात होत्या त्या कारवायांसाठी जी लोक जमवली जात होती त्या लोकांना जमवण्याचं काम त्याच्याकडनं केलं जात होतं आणि त्याचा देखील खात्मा या ऑपरेशन सिंदूरमध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तिसरं महत्त्वाचं नाव जर कुठलं असेल तर ते आहे मोहम्मद युसुफ अजहर उर्फ उस्तादजी। याचं नाव जो आहे आणि तो देखील जैश ए मोहम्मद या संघटनेचा संलग्नित असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। मौलाना मसूद अजहरचा तो दुसरा मेहुणा आहे आणि त्यांनी जैश एसाठी जे शस्त्रास्त्र प्रशिक्षण आहे ते देखील घेतलेलं होतं आणि त्याच्याकडनं जम्मू आणि काश्मीर, जो आत्ताचा आपला भाग आहे जम्मू काश्मीर, त्या भागामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्याचा सहभाग असल्याचं देखील स्पष्टपणे उघडलेलं होतं। जे अपहरण झाले होतं IC 814 त्याच्या अपहरणामध्ये देखील त्याची सहभाग असल्याचं देखील उघड झालेलं होतं। त्याचा देखील खात्मा या ऑपरेशन सिंदूरमध्ये मध्यरात्री भारतानं जे राबवलेलं होतं त्यामध्ये झाल्याची माहिती मिळते। चौथं नाव आहे खालिद उर्फ अबू आकाश। लष्कर ए तोयबाशी संघटनेत तो देखील होता आणि त्याचा देखील खात्मा या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराला करण्यामध्ये मोठं यश आलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। जम्मू काश्मीरमधील ज्या काही कारवाया केल्या जात होत्या, कुरघोड्या केल्या जात होत्या, इथून पाठीमागं पाकिस्तान दहशतवाद्यांच्या माध्यमातून त्या कारवाया करत होता आणि त्या कारवायामध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचं यापूर्वी उघड झालेलं होतं आणि त्याचा खात्मा करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अफगाणिस्तानमधनं शस्त्रांची तस्करी करणं आणि या सगळ्यासाठी लष्कर असेल किंवा जमात असेल या सगळ्यांसाठी शस्त्रास्त्र देण्याचं काम तस्करीच्या माध्यमातून करण्याचं काम खालिदकडे होतं आणि त्याचा देखील खात्मा या घटनेमध्ये झाल्याचं बघायला मिळतंय। आणि त्याच्या अंत्यसंस्काराला देखील फैसलाबादमध्ये त्याचा अंत्यसंस्कार झालेला होता आणि त्यासाठी पाकिस्तानचे लष्करातील मोठे अधिकारी उपस्थित असल्याचं बघायला मिळत होतं। वारंवार आपण व्हिडिओज असतील किंवा फोटो असतील हे दाखवत होतो की कशा पद्धतीनं लष्कर हे पाकिस्तानी लष्कर हे दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला गेलं, ते आपण वारंवार दाखवत होतो आणि त्याची स्पष्टता जी आहे ती आता आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय।
पाचवा जो दहशतवादी मारला गेला शेवटचा त्याचं नाव समोर आलेलं आहे मोहम्मद हसन खान. तो देखील जैश ए मोहम्मदसाठी काम करत असल्याचं बघायला मिळालं होतं आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैशचं जे ऑपरेशन चालायचं त्या ऑपरेशनचा तो प्रमुख असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. मोहम्मद हसन खान हे त्याचं नाव आहे आणि कमांडर मुफ्ती असगर खान काश्मीरी याचा तो अगदी मुलगा बरोबर आहे. असल्याचं एकूण बघायला हे 5 महत्त्वाचे दहशतवादी ज्यांचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर जे 9 ठिकाणी भारतानं राबवलं होतं त्या 9 ठिकाणी हे 5 मोठे दहशतवादी ठार झालेले आहेत. मोठं यश ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताला मिळालंय. धन्यवाद प्रमोद संपूर्ण माहितीसाठी. तर एक अतिशय मोठी अपडेट आपण बघितलेली आहे ती म्हणजे 5 दहशतवाद्यांचा खात्मा. मात्र आता पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतानं उत्तरही दिलेलं आहे. पाकिस्तानच्या 6 एअरबेसवर भारतानं मिसाईल हल्ला केलाय. रफिकी, मुरीद, चकलाला याशिवाय रहमियार खान आणि सुकर शिवाय चनिया एअरबेसवर स्फोट झाले. भारतानं 6 बॅलिस्टिक मिसाईल्स टाकलेल्या आहेत. काल रात्री 3च्या दरम्यान हा हल्ला झालाय. श्रीनगरमध्ये मिसाईल सिस्टीम ऍक्टिव्ह झालेली आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल सिस्टीम जी आहे ती आता सक्रिय झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. 5 एअरबेस आहेत ज्यामध्ये रावळपिंडी, चकलाला, शेरकोट आणि पंजाबमधले 2 सरकोता हे एअरबेस आहेत जे पूर्णतः उद्ध्वस्त झाले. धावपट्टीचं नुकसान झालंय. प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी होती त्यांचं नुकसान झालेलं आहे. लढाऊ विमानं सुद्धा या ठिकाणी होती त्यांचंही नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. कसं ते आपण बघतोय. सुरुवातीला नूरखान एअरबेस रावळपिंडी मधलं, नंतर चकलाला मधलं मुरीद एअरबेस, नंतर रफीक एअरबेस जे की शेरकोट मध्ये आहे आणि पंजाब पाकिस्तान या प्रांतातलं आपण बघतोय सलकोट हे एअरबेस जे आहे ते देखील आता उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. रहिमियान एअरबेस आणि सरगोदा या ठिकाणी सुद्धा हल्ला जो आहे तो झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर पाकिस्तानच्या आणखी एका एअरबेसला भारतानं लक्ष केलंय. सरगोदा एअरबेसवर बेसवर भारतानं हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये सरगोदा एअरबेसचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. ड्रोन हल्ला सरगोदा एअरबेसवर भारतानं केला आणि त्यानंतर इथली धावपट्टी पूर्णतः उद्ध्वस्त झाली. सरगोदा एअरबेसवर भारतानं केलेल्या हल्ल्यात सरगोदाची धावपट्टी पूर्णतः उद्ध्वस्त झाली. या धावपट्टीवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.